नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत. दिसते हे गवत काढून टाकलेलं आहे आणि ह्या गल्लीमध्ये असं साफसूफ केलेलं आहे. नंतर हे सगळं उचलून फेकून देईल. जाळून जे काही विल्हेवाट लावतात ते लावून टाकायची. आपण या काकूनला भेटूयात. हे काय म्हणतात, तुम्हाला उन्हाचं कसं वाटतं काम करून? छान वाटतं आम्हाला. हवा आहे शेतामध्ये, थंडीगार. पण एवढं उन्हामध्ये केलं जातं का सगळं? केलं का गरिबी परिस्थितीमुळे करावं लागतंय ना. गरिबी परिस्थितीमुळे करावं लागते. गरिबी परिस्थिती प्रत्येकावर असती, असं नाही की तुमच्याचवर आहे. करावं लागतंय ना काम. प्रत्येक जण काम करतो ते पोटा पाण्यासाठीच करतो. हां, ऊन ते गरिबी परिस्थिती नसल्या ऊन ते गरीब आम्ही. बरोबर आहे. असंही ना. तर जसं की आत्ता या काकू बोलल्या आहेत की गरीब परिस्थितीमुळे यांना शेतामध्ये काम करावं लागतं, पण हे काही महत्त्वाचं नाही आहे की गरीब परिस्थितीमुळे आपल्याला शेतातच काम करावं लागतं. असेही बरेच जण आहेत सिटीमध्ये सुद्धा की जे चांगल्या प्रमाणात गरीब आहेत, पण काही ना काही कामधंदा करून करतात. आणि ठीक आहे, आपल्यासारख्याला वाटतं की आपण ऑफिसमध्ये AC मध्ये बसून वर्क करतो, पण प्रत्येक ठिकाणी पोटा पाण्यासाठी काम करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे.
तर या ठिकाणी तुम्ही जे पाहताय इथे रोटर चालवलेला आहे. याच्यानंतर हे पेरूमध्ये जे असं गवत वगैरे साचलेलं आहे, आता ते काढण्याचं कामही चालू आहे. एवढ्या उन्हामध्ये येऊन निंदणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि कमालीची गोष्ट आहे, जे की आपल्यासारख्या सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांकडून कधीही होणार नाही आहे. आणि हा लहान मुलगा ओम इथे मस्त मजा करत खेळतोय. विकून आपल्या लॉकडाऊनमुळे विकायला सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेत. भाव वाढून बी आमच्या खेडेगावामध्ये काहीच विकल्या जाईल विकल्या जात नाही. काहीच विकल्या जाईना. आता पत्ता गोबी लावली, शेंगा लावल्या, भेंड्या लावल्या, सर कुठं बाजार बंद आहे तर कोण विकले चालले. म्हणजे या गोष्टी सगळ्या लॉकडाऊनमुळे फरक पडला. आपल्याला गरीबाला अशी परिस्थिती आली ना. ओके ओके ओके. नाही ते विकून सरी उन्हाचं काम करण्याची गरज नाही. 2 घंटे तास 2 तास बसले की झालं. बरोबर आहे. मग सगळ्याला ऊन म्हणल्याने शेतीची काम करतात. आम्ही समजा मजूरदार हे ऊन बाळगीत नाही, काही बाळगीत नाही म्हणून सनी आम्ही काम करतो म्हणून सनी बसणारे लोक सुद्धा खातात ना. एवढं राबून सुद्धा शेतकऱ्याला किंमत नाही. रोज शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही. ऐका कोणता माल असा व्यवस्थित जातो सरळ पाडून हे करूनच आहे. बरोबर. तर आता माझ्या मागे तुम्ही जे पाहता आहे ही आहे ऊसाची शेती. 2 हप्त्यापूर्वी जेव्हा ऊस लावणी केली होती तर आता 2 हप्त्यामध्ये हा एवढा वाढलेला आहे. आणि ऊस लावतानाचा मी ब्लॉग तयार केला आहे, ची लिंक मी आय बटनवर टाकतोय. आता हे जे सामान आहे हे इथे शेड बांधण्यासाठी तयारी चालू आहे. पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे येतं त्याच्यामुळे हे इथे काम चालू आहे. तर या ठिकाणी शेडचं काम चालू होतं. वेल्डिंगची मशीन चालत नसल्यामुळे थोडंसं काम थांबलेलं आहे. ऑलरेडी इथं वरती शेड बांधला होता. पावसामुळे आता बाजूने पॅक करण्याचं काम चालू होतं. आपण टोटली मटेरियल आणून ठेवलेलं आहे, पण आज लाईटचा प्रॉब्लेम आणि वेल्डिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे काम थोडंसं थांबलेलं आहे. तर माझ्या इकडे मागे तुम्ही जे पाहताय शेड, ते शेडचं काम आपण चालू करत होतो. शेड ऑलरेडी आपण टाकून ठेवला होता. वरच्या साईडला पत्रे होते, अँगलवर उभा केलं होतं आणि बाजूने त्याला पत्रे पॅकिंग केले नव्हते. आपण असेच कुपाटे वगैरे लावून पॅक केलं होतं. पण आता पावसाच्या निमित्ताने किंवा शेतीमधून जे काही माल वगैरे येणार आहे ते ठेवण्याच्या कारणाने आपण आता बाजूला त्याला पत्रे मारत आहोत. लाईट थोडीशी व्यवस्थित नसल्यामुळे 3 फेजची वेल्डिंग मशीन व्यवस्थित चालत नव्हती, त्यामुळे ते थोडंसं काम थांबलेलं आहे. तर जसं की तुम्ही बघितलं आहे, आता सगळं शूट करता करता संध्याकाळचे वाजले आहेत 6. सगळे शेतात काम करणारे रोजंदार आपला मेहनतीचा दिवस पूर्ण स्पेंड करून आता घरी जात आहेत. मागे तुम्ही पेरूचं शेत पाहताय, याच्यामध्ये रोटर मारलेला आहे. मस्तपैकी साफसुथरं दिसत आहे. शेतीमध्ये जेवढं आपण साफ ठेवू तेवढं चांगलं दिसतं. ते शेतातलं वातावरण जेवढं फ्रेश आहे तेवढं फ्रेश वातावरण आपल्याला कुठेही भेटत नाही.
तर पुन्हा एकदा शेतीवरचा ब्लॉग तुम्हा सर्वांना आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर्स करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.